व्हिडिओ नंतर आता कोकाटे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलो मी, शेतावर जाऊन आलो, बांधावर जाऊन आलो, अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो. ज्या संशोधन केंद्रामध्ये सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस केलं, आश्वासन दिलंय. आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही. मी विद्यापीठांना जाऊन भेट दिल्या, संशोधन केंद्राला जाऊन भेटी दिल्या, शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे GR काढले. फर्स्ट कम फर्स्ट सर्वचा GR माझाच आहे. प्रत्येक गावामध्ये वेदर स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझीच मागणी आहे. म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत त्या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांकडून कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. मी तर आपल्याला एवढंच सांगतो की 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये 3रा क्रमांक कृषी विभागाचा आलाय. उगीच येतो, आपोआप येतो कधी नंबर. तुम्ही असं म्हणता की त्यांना कोर्टात खेचू किंवा ज्यांनी व्हिडिओ काढला त्यांना कोर्टात खेचू, त्यांचं असं सांगणं आहे की आमच्याकडे याचा मोठा व्हिडिओ आहे तो पण आम्ही समोर आणू. जरूर आणलं ना, काही हरकत नाही, आमची तयारी आहे. मी कोर्टात खेचणारे मांडल्यावर त्यांना कोर्टात दाखवावंच लागेल. ते मी त्याची चौकशी लावणार आहे सविस्तर. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी लागणार आहे. मी ऑनलाईन रमी खेळत होतो का आणि ऑनलाईन रमीचे माझे सगळे रेकॉर्ड, माझे मोबाईल नंबर, माझा CDR, माझे अकाउंट्स, हे सगळे ते लिंक त्याच्याशी आहे का हे सगळे चौकशीतून बाहेर येईल. आणि चौकशीतून बाहेर आल्यानंतर तो रिपोर्ट नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री या ठिकाणी जाहीर निवेदन करतील. आणि त्या संदर्भात जर मी दोषी सापडलो तर मी त्या क्षणाला 1 सेकंदामध्ये राज्यपालकडे जाऊन माझा राजीनामा देऊन टाकेन. ते कोण काय बोलतं, विरोधक काय बोलतात याच्याशी मला घेणं नाही. पण जे विरोधक जे बोलले माझ्या संदर्भात, रमीच्या संदर्भामध्ये, त्या सर्व विरोधकांना आबरू नुकसानीचा दावा मी त्यांच्यावर दाखल केल्याशिवाय राहणार नाही. मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नाही, परंतु उपमुख्यमंत्री अजितदादांशी या संदर्भात नाही बोलणं झालं. नाही, फोन बंद आहे त्यांचा, फोन स्विच ऑफ आहे. पण आपल्याला म्हणजे एवढं वादन उठलेलं असताना आपल्याला असं वाटलं नाही का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालावं आपली बाजू? मुळात वादंग उठवलं कुणी? वादंग उठण्यासारखं झालं काय? मी अनावश्यक गंभीरता निर्माण करताय. मला तेच सांगायचं ना, मला सगळ्या ज्या लोक दोषी आहेत यांचे सगळ्यांचे CDR चेक करायचे. यांच्या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, यांच्या पाठीमध्ये यांना कोणाचे फोन जातात, हे कोणामुळे मला टार्गेट करताय आणि 5-5, 10-10 सेकंदाची फक्त जाहिरात दाखवतात. मी शेतकऱ्यांना म्हटलो नाही, मी असं म्हटलो की लग्न कार्यावर सुपाऱ्या याच्यावरती खर्च जास्त कोणीच करू नये.